नगर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड्सच्या सार्वजनिक इश्यू संदर्भात पत्रकार परिषद स्मार्ट सिटी कार्यालय पंचवटी विभाग येथे पार पडली। यावेळी महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे आणि आयुक्त मनीषा खत्री उपस्थित होते। शहराच्या शाश्वत व पर्यावरणपूरक विकासासाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले। महानगरपालिकेने पहिल्यांदाच ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड्सच्या माध्यमातून निधी उभारण्याची घोषणा केली आहे। प्रत्येकी 1000 रुपयांच्या दर्शनी मूल्याचे हे बॉन्ड्स असून त्यात 125 रुपयांच्या 8 स्वतंत्र STRPP भागांचा समावेश आहे। इश्यूचा मूळ आकार 100 कोटी रुपये असून ओव्हर सबस्क्रिप्शनसह तो 200 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो। हा इश्यू 25 फेब्रुवारी 2026 रोजी खुला होऊन 2 मार्च 2026 रोजी बंद होणार आहे। गुंतवणूकदारांना वार्षिक 8.5% कूपन दर म्हणजेच 8.20% प्रभावी परतावा मिळणार आहे। या बॉन्ड्सना इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड आणि क्रिसिल रेटिंग्स लिमिटेड यांचे उच्च दर्जाचे AA+ स्टेबल मानांकन मिळाले आहे। या निधीमधून मुकाणे जलपुरवठा योजना, विल्होळी ते गांधीनगर जलवाहिनी तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम आणि निलगिरी बाग येथील जलशुद्धीकरण प्रकल्प राबवण्यात येणार आहे। नाशिकच्या हरित आणि शाश्वत विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। ते पण याच्यात टाकू शकतात। काय लिमिटेशन सगळं ना? हां लिमिटेशन सगळी टाकण्याचे मिनिमम नाही मिनिमम करू शकता। तर FD वगैरे पेक्षा खूप चांगले आपले म्हणजे तसे रेट्स असतात ते आणि म्हणजे लोकांसाठी इन्व्हेस्टरसाठी खूप मोठा हा एक त्यांच्याकडे संधी आहे की सिंहस्थार तो जे पुढे सिंहस्थ येतोय त्यांच्यासाठी ते त्यांचं योगदान आहे। तर याप्रमाणे पण ते करू शकतात आणि त्यांना त्याचा फायदा पण मिळेल आणि आम्हाला तो सिंहस्थ म्हणजे टॅक्सेशनमध्ये त्याला रूल्स आहे तेच लागतात, वेगळा काही एक्सेप्शन नसते। मग मीडियाकडून आम्हाला हेच पाहिजे की हा सिक्युअर आहे, सेफ आहे, चांगले रिटर्न्स आहे, अशा लिक्विड आहे ते म्हणजे इमिजिएटली लिक्विडेट ह्याला करू शकतात। तर रिटेल इन्व्हेस्टर्स जे आहे त्यांनी याच्यात इन्व्हेस्ट केला पाहिजे। कंपैरेटिवली अगर हम एफडी देखेंगे तो 6.5 सीनियर सिटीजन और डिफरेंट पैकेट्स हैं, तो ये उससे भी काफी बेटर है। डेढ़ या शहराच्या सुधारणेमध्ये आणि शहराच्या हा सिंहस्थ कुंभमेळा होत असताना WTP ज्या काही प्रक्रिया आहेत यासाठी आज नाशिक महानगरपालिकेने ग्रीन बॉन्ड त्याचा इश्यू या ठिकाणी त्या संदर्भात ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे। या माध्यमातून सर्वसामान्य गुंतवणूकदारांना या ग्रीन बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होत आहे। येणाऱ्या सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून त्यांचा सुद्धा योगदान हातभार या सगळ्या प्रक्रियेमध्ये लागणार आहे आणि ज्या पद्धतीने जे रिटर्न्स महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेले आहेत ग्रीन बॉन्डच्या प्रक्रियेमध्ये इतर तुलनेमध्ये ते रिटर्न सुद्धा फार चांगले आहेत आणि 10,000पासून गुंतवणूकदार या ठिकाणी गुंतवणूक करू शकतो। तर मला वाटतं आपल्या सर्वांचा हातभार या येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आणि WTP साठी याच्यामध्ये हातभार मिळण्याचा असणार आहे। मी उपमहापौर या नात्याने या जो काही प्रकल्प आलेला आहे, जी हा बॉन्ड आलेला आहे याचा मी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या वतीने आपल्याला सर्व गुंतवणूकदारांना विनंती करू इच्छितो की आपण आपलं योगदान द्या, सहकार्य करा आणि येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे भागीदार व्हा। धन्यवाद।